नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वांना या गोष्टीची आतुरता आहे की त्यांना त्यांचे पीक विम्याचे, खरीप विम्याचे पैसे कधी मिळणार, कर्जमाफी कधी होणार, जे समोरील हप्ते आहेत PM चे म्हणा की नमोचे म्हणा, हे त्यांच्या खात्यामध्ये कधी येणार, लाडक्या बहिणीचा जो पुढचा हप्ता आहे हा त्यांच्या खात्यामध्ये येणार की नाही येणार, या गोष्टीची सर्वांना आता एक आवर्जून वाट लागलेली आहे। परंतु तुम्ही बघू शकता की सध्या जे आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या मनामध्ये जे वॉर चालू आहे, जे युद्ध सध्या छिडलेलं आहे, त्या युद्धामुळे काय होत आहे की सर्व जे पैसा आहे हा सैन्याकडे डायव्हर्ट होत आहे आणि तो झालाच देखील पाहिजे। कारण की तुम्ही बघू शकता पाकिस्तानने जी नापाक हरकत केलेली होती या काही दिवसापूर्वी की काश्मीरमध्ये जाऊन पर्यटकांवर हल्ला केला आणि तेथील पर्यटकांना धर्माच्या आधारे मारण्यात आलं। तर ते धर्माच्या आधारात मारण्यात आलं म्हणून भारताने मिशन सिंदूर हे एक ऑपरेशन चालवलं आणि त्या ऑपरेशनाच्या तहत पाकिस्तानचे जे 9 टेररिस्टचे घरं होते म्हणजे अड्डे होते, त्या अड्ड्यांना टार्गेट करण्यात आलं आणि त्या अड्ड्याला टार्गेट केल्यानंतर त्या अड्ड्यावरून जेवढे काही मेन आतंकवादी होते किंवा त्यांच्या फॅमिली होत्या, मसूद अझहर झाला त्याची फॅमिलीसुद्धा तिथे डेड झाली आणि तो तिथं म्हणत होता की मी या फॅमिली म्हणजे मी तिथे का नव्हतो आणि यावेळेस मी का केलं। अरे ते तुझ्याच पापाची सजा आहे की जे तुझ्या परिवाराला भोगावी लागली। त्यानंतर काय होते मित्रांनो की पाकिस्तान जे आहे हे सुधरत नाही, म्हणजे भारतानं क्लिअरली मेन्शन केलेलं होतं की बा आम्ही जे आहे हे त्यांच्या जे आतंकवादी आहेत त्यांच्यावर हल्ले केले, पाकिस्तानच्या नागरिकांना किंवा सैन्यांना आमचा धोका, आम्ही असा कोणताही त्यांच्यावर अटॅक केलेला नाही आहे। तरी पाकिस्ताननी त्यांचे नापाक हरकता काही सुधारल्या नाहीत आणि त्याने भारतावर उलट वार करण्याचा प्रयत्न केला। आताच काल रात्री पाकिस्ताननी भारताचे कुल 15 सिटीज टार्गेट केल्या होत्या, म्हणजे जम्मू काश्मीरपासून ते गुजरातच्या सिंधपर्यंत जे सर्व भुजपर्यंतचे जे सर्व इलाके आहेत हे सर्व पाकिस्तानच्या मिसाईलच्या टार्गेट खाली होते। परंतु भारताचे S-400 नावाचं जे रडार सिस्टम आहे जे भारतानं रशियाकडून परचेस केलेलं होतं, त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो की सर्व जे पाकिस्तानचे विमानं असतील किंवा रडार असतील किंवा ड्रोन असतील हे पूर्ण नस्तनाबूत करण्यात आले। आणि मग त्यानंतर भारताने ॲक्शन प्लॅन केला की कराचीवर हल्ला केला, लाहोरवर हल्ला केला आणि खूप साऱ्या ठिकाणी देखील हल्ले केले आणि त्यामुळे त्यांचे जे पाकिस्तानमध्ये जे प्रीमियर लीग चालू होतं क्रिकेटचं तेच देखील रद्द करण्यात आलं, कारण की स्टेडियमच्या बाजूलाच भारताने बॉम्ब फोडून टाकला। त्यामुळे त्याचे सगळे खेळाडू जे आहेत ते आपापल्या देशाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत आणि त्याचं जे टुर्नामेंट आहे हे रद्द करण्यात आलेलं आहे। तर भारताचा त्या गोष्टीत कोणा नांद करू नये भाऊ, समजले का? भारताचा त्या गोष्टीत नांद करू नये। आणि शेतकऱ्यांनो तुम्हाला देखील माझा असा हे संदेश आहे की थोड्या बातम्या ज्या आहेत काही ठिकाणी खोट्या बातम्या पसरवत आहेत की भारताच्या या ठिकाणी हल्ले झाले, भारत दाखवत नाही आहे, तर असं काही झालेलं नाही आहे। आपल्या ज्या जनरल कुरेशी आहेत त्या संध्याकाळी लाईव्ह आल्या होत्या आणि त्यांनी सर्व डिटेल माहिती हे त्यांच्या एका ऑफिशियल चॅनलवरती दिलेली आहे। तुम्ही जाऊन ऑफिशियल चॅनलला फॉलो करा, एक तर मग आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, तुम्हाला योग्य वेळी योग्य ती माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहते आणि अफवांना बळी पडू नका। कारण की काय होतं आहे की पाकिस्तानचा तोच उद्देश आहे की भारताच्या आंतरिक मामल्यामध्ये जर का थोडीशी हलचल झाली, जर का भारत अंदरून कमजोर झालं तर आपल्याला बाहेरून अटॅक करायला सरळ होणार, परंतु तसं होऊ द्यायचं काम नाही। आणि सध्या आंदोलनं वगैरे शांत ठेवा, कारण की जर का तुम्ही सध्या आंदोलन वगैरेच्या इकडे मागे वळसाल तर निश्चितच त्याचा परिणाम हा बॉर्डरवरती सैन्यानं होण्याचा धक्का लागू शकतो। कारण की तुमची मागण्या पुऱ्या करण्यासाठी सरकार सध्या तरी सज्ज आहे, असं नाही म्हणत की मी नाही आहे, सरकार सज्ज आहे, परंतु सध्या पूर्ण फोर्स सध्या जे सर्व काही आहे हे बॉर्डरवरतीच आपलं लक्ष असायला पाहिजे। कारण की पाकिस्तान आपण भुलायचं नाही की पाकिस्तानकडे परमाणु बॉम्ब आहे आणि त्याचा दिमाग सायला सटकेला आहे। ते जर का त्यानं परमाणु बॉम्बचा जर का वार केला तर त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा थोडंसं चौकन्न राहावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला बॉर्डरवरती सिक्युरिटी देखील भारताने वाढवलेली आहे। जे काही सैनिक सुट्टीवर गेले होते त्या सर्वांना वापस देखील बोलावलेलं आहे आणि भारताचा पुढचा कदम काय राहील यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फेक बातम्या फैलवू नका, एवढी तुमच्याकडे विनंती।